कर्जत तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असल्याचं चित्र स्पष्टपणे समोर येते। अनेक धनदांडगे प्रशासनाला हाताशी धरून खुलेआम मोठ्या प्रमाणात उत्खनन करत असल्याचे आरोप होत आहेत। मात्र या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करत प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला तो एका स्थानिक शेतकऱ्यावरच। ही बाब आता संतापजनक ठरत आहे। पळसदरी तळवली येथील शेतकरी किशोर आव्हाड यांच्यावर उत्खनन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित परिसर इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येत असल्याचं कारण देत प्रशासनाने ही कारवाई केली। मात्र याच भागात इतर भूखंडांवर मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असल्याचं समोर आलं असून त्या प्रकरणांकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार तळवली येथील सर्वे नंबर 10-2 मध्ये शिल्पा जयंतीलाल विकमसी व वंदना सराफ तसंच सर्वे 10-1 मध्ये धरमचंद पूनमचंद ओसवाल, नेमीचंद चुनीलाल ओसवाल आणि ललित चंदूलाल ओसवाल यांच्या जागांवर मोठ्या प्रमाणात उत्खनन झालंय। याशिवाय एन आदिकेशवल्लू रेड्डी यांच्या तळवली येथील सर्वे नंबर 38-1 अ मधील सुमारे 2.5 एकर जागेत तसंच पळसदरी येथील सर्वे नंबर 38-1-7 मध्येही उत्खनन झाल्याचं समोर आलं आहे। तसंच पळसदरी येथील सर्वे नंबर 38-1-5 व 38-1-6 मध्ये विजय बहादूर जयकिरण सिंग तर सर्वे नंबर 42-15 ड मध्ये मोतीराज जीवराज ओसवाल यांच्या जमिनीवरही मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याची माहिती पुढे आली आहे। या सर्व प्रकरणात पर्यावरणीय ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होत असताना आणि शासनाचा महसूलही बुडत असताना संबंधितांवर कोणतीही ठोस दंडात्मक कारवाई झालेली नाही। त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत असून तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांच्याकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे। दरम्यान एका शेतकऱ्यावरच कारवाई करून प्रशासन दुजाभाव करत असल्याची भावना निर्माण झाली आहे। मोठ्यांना सूट आणि छोट्यांवर कारवाई हीच भूमिका प्रशासनाने घेतली आहे का असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून विचारला जातोय। या पार्श्वभूमीवर वरिष्ठ स्तरावरून निष्पक्ष चौकशी होणार का आणि खऱ्या दोषींवर कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। याबाबत कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव यांनी सांगितलं की संबंधित उत्खननांबाबत पंचनामा सुरू असून आवश्यक ठिकाणी दंडात्मक कारवाई तसंच गुन्हे दाखल करण्यात येतील। मात्र प्रत्यक्षात ही कारवाई कितपत आणि कोणावर होते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। एकीकडे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेलं उत्खनन आणि दुसरीकडे निवडक कारवाई या पार्श्वभूमीवर प्रशासनावरचा विश्वास डळमळीत होत असल्याचं स्पष्ट दिसत आहे। आता या प्रकरणात खऱ्या अर्थाने निष्पक्ष कारवाई होणार की केवळ दिखाऊ कारवाई चालू राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।